लोह्याहून बोलते. आणि आपल्या इथं तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती आहे की दक्षिण भारतामधली सगळ्यात मोठी यात्रा भरणारी म्हणजे आपल्या माळेगावची यात्रा. या ठिकाणी लहानापासून मोठ्यापर्यंत जेणेकरून आपले तमाशे असतील किंवा वाघनोडीचे कार्यक्रम, अजून ब्रेक डान्स, म्हणजे सगळे ह्या ठिकाणी लहानापासून ते मोठ्यापर्यंतची पोटाची खळगी भरणारे जे ठिकाण म्हणजे माळेगावची यात्रा. आणि 10 तारखेला इथे माळेगावची म्हणजे माळेगावची खंडोबा देवाची पालखी असते. आणि हे मंदिर पुरातनकालीन म्हणजे खेबाडपंथी मंदिर आहे. आणि इथं राजस्थानापासून म्हणजे जसं काही कर्नाटक, आपलं विदर्भातून खूप लोक इथे येतात. आणि जेणेकरून आपलं म्हणजे वाघ्यामुरळी असतील, लावणी महोत्सव, कला महोत्सव, जेणेकरून या ठिकाणी सगळे म्हणजे सगळ्या लोकांची म्हणजे कला सादर होती इथं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घोड्यांची रेस वगैरे आणि कुस्त्या खूप मोठ्या प्रमाणात होतात. आणि त्याच्यात आम्हाला सगळ्यांना तृतीय पंथांना असा इथं येऊन एकदम आनंद उत्सव पण साजरा करतो. आणि इथं येऊन आम्हाला खूप छान वाटलं. एक बार आके चला जाता है, मेला दिलों का आता है, एक बार आके चला जाता है. आते हैं मुसाफिर, जाते हैं मुसाफिर, नहीं डरेंगे, दुश्मन से लड़ेंगे, नमस्कार. कुठले आहात तुम्ही? परळी वैजनाथ. हा त्या माळेगावच्या यात्रेसाठी आलेलो आहे व्यापार करण्यासाठी. हा माझी दुकान ही स्वेटरची. हा तुमच्यापाशी सर्व प्रकारचे स्वेटर असतात. हा लेडीज जेंट्स सर्व प्रकार. हा हे तुमचे कोण आहेत? हे आमचे वडील आहेत. हा आहे आजी. आजी आमची आई आहे. हा हा इथली जत्रा कशी भरतीये? यातली जत्रा म्हणजे नंबर 1 ची महाराष्ट्रात नंबर 1 ला माळेगाव यात्रा. तुमचं कधीपासून इथं दुकान असतंय? आमचे इथून कमीत कमी 3 पिढ्या झालं इथं आम्ही येतो. हा तुम्हाला भरपूर करमत असेल इथं यात्रेमध्ये. 15 दिवस फुल एकदम नंबर 1 धंदा होतोय. यात्रेचं स्वेटरचं नंबर 1 थंडीचं सीझन असते त्या टायमाला, त्याच्यामुळं नंबर 1 विक्री पण होती. हा तुमचे स्वेटर पण चांगले दिसतात, खूप भारी. हा पूर्ण हा. फॅन्सी आयटम आहे. केवढ्या पर्यंतचे तुमच्या स्वेटर आहेत? आम्ही देऊन टाकतो. हा त्यासाठी आम्ही इथं माळेगावला येतो. हा ही यात्रा म्हणजे कशी असते, हा. करमणुकीची यात्रा. हा इथं हौशे नवशे गवशे पूर्ण येणार. हा त्यासाठी पण आपण पण येतो या हा, यात्रेमध्ये हा. सहभागी होण्यासाठी. हा मला तर खूप उत्साह दिसला इथं यात्रेमध्ये. हा भरपूर उत्साह. काका कुठले आहात तुम्ही? जांभूळगाव तालुका पालम जिल्हा परभणी. हा परभणी जिल्ह्याहून आलात का? परभणी जिल्ह्यातून आलो यासाठी. हा हा किती वर्षापासून तुमचं दुकान असतंय? हा बांगड्यांचं दुकान आहे वाटतं तुमचं. हे केवढ्याला देतात तुम्ही किचन? 10 रुपयाला. बर 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 मला केवढ्याला देणार तुम्ही? 10 रुपयाला का? तुमच्यापाशी भरपूर वस्तू दिसतात. गिऱ्हाईक कसं झालं आहे तुमचं? हा भरपूर झालं असं. किती दिवस झालं तुम्ही यात्रेला येऊन? 12 दिवस झालं. भरपूर गिऱ्हाईक झालं असेल ना. हा कशी वाटली तुम्हाला यात्रा? हा सगळ्यात मोठी इथलीच असती वाटतं. इथलं देवस्थान कसं आहे? खूप जागृत देवस्थान आहे वाटतं. खूप मोठं आहे ना? अच्छा. इथं परिपूर्ण लोक येतात महाराष्ट्रातून. घोड्यावाले येतात, गाढवावाले येतात, कुत्र्यावाले येतात, सापावाले येतात, हा ताडपत्र्यावाले येतात, पांघराचे, अकराचे, चटया, सतरंजा, बांगडेवाले, सुपरावाले, हा मुंग्या राहिल्या. इथं थिएटरवाले येतात, कला महोत्सव येतात.
बहारें बहारों से कहेंगे, कर्म जो है अपना हम करके ही रहेंगे। मेला दिलों का आता है एक बार, आके चला जाता है। कन्हैया कन्हैया काहे चुप है रे कृष्ण कन्हैया। काका तुम्ही कधीपासून येतात यात्रेला माळेगावच्या? खूप मोठी यात्रा असती वाटतं इथली. महाराष्ट्रात सर्वात मोठी यात्रा इथे आहे. हा, तर भाविक भक्तगण खूप येत असतील यात्रेला. हा, लाखावर. दुसरं काय काय असतं इथल्या यात्रेमध्ये? घोडे गाढवं कुत्रे माकडं हा हुंट हा इतर काही पक्षी असतात. हा. आणि तुमचं दुकान कधीपासून असतो इथं? 35 वर्षापासून. 35 वर्षापासून. तर केवढ्याला ऐकतात तुम्ही एक मूर्ती? गिराईक लहान मोठं छोटं मोठं हा जसं गिराईक मागेल तसं हा देतात. हा. मंदिरला पण इथं खूप जोरात गर्दी असेल. भरपूर हा, तर मला तर वाटतं इथं खूप सगळ्यात महाराष्ट्रामध्ये खूप मोठी जत्रा भरती. सर्वात मोठी यात्रा ही माळेगाव, हा घोड्याचं माळेगाव. हा. अच्छा, त्या जत्रेला तुम्ही दरवर्षी प्रमाणे येतात का? हो, दरवर्षी प्रमाणे येतो. तुमचं दरवर्षी दुकान असतो का? हा, दरवर्षी असतो. तुम्हाला कसं वाटते माळेगावची जत्रा? बरेच जत्रा आहे. हा, दरवर्षी अशीच भरती का खूप मोठी? दरवर्षी अशी गर्दी. हा, पूर्ण महाराष्ट्रात खूप ही मोठी असते का दुसरी कुठली मोठी असते जत्रा? हीच आहे फर्स्ट जत्रा हीच. तुमचं दुकान असतं का? हा. धंदा वगैरे होतं का तुमचा? नंबर एक. बरं बरं. गोली जी आहे पोळ्याचं सामान आहे पहिल्याच्या गोली आणलेल्या आहे. माळेगाव यात्रेमध्ये यात्रा साधारण आहे. अच्छा. काका तुमच्यापाशी काय काय भेटत आहे बायलाईनचं ते? दुसरं? हा 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 हा. भरपूर तुमच्यापाशी भरपूर साहित्य दिसतंय वाटतं. माळेगावच्या जत्रा कशी वाटत आहे तुम्हाला? चांगली वाटत आहे का? भरपूर प्रेक्षक असतात वाटतं इथं यात्रेला. खिचडीमध्ये तुम्ही म्हणाल काय? खिचडीमध्ये आलू आहे, लसूण आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे, सोबत मिरचीचा झटका आहे. मामाला दे रे प्रेमाने टोकन घ्या. मामा टोकन घेतल्याशिवाय मान मिळणार नाही. आणि तुम्हाला इकडे नंबर 1 तिकीट नंबर 1 चे भजे मामा. आमच्या हॉटेलच्या माणसाला 50 क्विंटल हरभरा झालं. रातभर विचार केला हरभऱ्याचं करायचं काय? हरभऱ्याला भाव नाही. आणलं कढीपीठ दळून आणलं नंबर 1 घरच्या कढीपीठाचे गावरान भजे मामा. गच्चीभर भजे, गच्चीभर खिचडी.
इस्लाम गाथा नानाचा नातेपा आमचे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख प्रेमभाऊ घोरपडे माळेगावकर यांच्या वतीनं सर्व ग्राहकांना इधर देखो पहले सामान घरी घेऊन आला बस